धन्यवाद वर्षाताई. प्रत्यक्ष रणभूमीवर लढणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे असते योद्ध्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना रसद पुरवणे. यात आपण यशस्वी झाला. असो, एक वार कविवार या उपक्रमाचा जेव्हा प्रारंभ झाला होता तेव्हा डॉक्टर पद्मरेखा धनकर यांचा सृजन ॲडमिनला या उपक्रमात सहभागी व्हावे असे सांगणारा फोन आला होता. हे इथे कृतज्ञतापूर्वक नमूद करावेसे वाटते. सृजन ॲडमिन कवी संमेलनात सहभागी होत नाही. 7 कविता संग्रह नावावर असूनही ॲडमिन स्वतःला कवी समजत नाही. ही नम्रता नव्हे तर ही वस्तुस्थिती आहे. सृजन ॲडमिनच्या तथाकथित कविता या फटाक्यासारख्या असतात. फुटला फटाका तर फुटला, नाही तर फुस. एक विचार यमकात गुंफून वातीला आग लावणे आणि फुटला नाही फुटला तरी आपल्या कानाला भोजन, असा हा सारा मामला आहे. ओढून ताणून जुळवावा यमक, यशस्वी कवितेचे आहे हेच गमक. इतरांच्या कवितातून चोरावी बिनधास्त शब्दांची कुमक, म्हणतील तेव्हाच लोक आहे बा कवितेत धमक. अशा या सृजन ॲडमिनच्या बाबू आयटम कविता असतात. म्हणून सृजन ॲडमिनने डॉक्टर पद्मरेखा यांना नम्रपणे एक वार कविवार मध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी होण्यास नकार दिला आणि त्याच वेळेला हे सांगितले की सृजन तुमच्या कायम तुमच्या सोबत आहे. काही असेल तर हक्काने सांगा. आज औचित्य होते म्हणून हे सारे सांगणे झाले. असो, मी डॉक्टर पद्मरेखा यांना सन्मानपूर्वक अभिव्यक्त होण्यासाठी पाचारण करते. डॉक्टर पद्मरेखा धनकर. आम्ही कोण? आम्ही कोण म्हणून काय पुसशी, आम्ही असू लाडके देवाचे, दिधले असे जगतये आम्हास खेळावया. आम्हाला वगळा दत्तप्रभूजणी होतील तारांगणे, हे ज्या केशवसुतांनी म्हटलं कवीबद्दल इथे केवळ लिहिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला आत्मप्रौढी दिसते. विचार केला तर कवी आपल्याला कोण समजतो असं वाटायला लागेल. ही आत्मप्रौढी दिसते, कवीची आत्मप्रौढी दिसते. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आत्मप्रौढी नाही, हा आत्मविश्वास आहे. आपल्या कवितेबद्दलचा, आपण जे काम करतो आहे साहित्यामध्ये त्याबद्दलचा तो आत्मविश्वास आहे जो केशवसुतांनी आपल्या कवितेमध्ये मांडलेला आहे. अशा या कवितेवर पूर्णपणे समर्पित असलेला जो उपक्रम होता एक वार कविवार, आज त्या उपक्रमाबद्दल बोलण्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित केलेलं आहे. आणि याचे आयोजक सृजनचे सर्व असं मी त्यांना नेहमी म्हणते, माननीय आशिष देव. या ठिकाणी आताच बोलून गेलेले माननीय किशोर जामदार, माननीय ॲडव्होकेट वर्षाताई जामदार, या ठिकाणी आपण उपस्थित असलेले काटकर काका, संध्याताई, आमचे कविवरचे सखे आलेले आहेत. किशोर मुघल आहेत, प्रदीप देशमुख आहेत, नरेश बोरीकर, गोपाल दादा, नंतर ज्यांनी आम्हाला छत दिलं ते जे आहे तर ते जितेंद्र बोझावार या ठिकाणी, आणि समस्त जुही आहे माझे सगळे, समस्त माझे सगळे आवडते असे तुम्ही लोक. खरं तर या दोघांनी इतकं चांगलं बोललेलं की माझ्यासाठी तर बोलायला तसं काहीच राहिलेलं नाही. कारण जामदारांनी पण एकूणच कविवार काय आहे ते आपल्याला सांगितलं, आणि वर्षाताईंनी त्या तटस्थपणे कविवार जो त्यांनी अनुभवला, खरं ते आहे की एक रसिक म्हणून त्यांना कवीचा झालेला विकास आणि
बघते हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. खरं तर आपलं जे चंद्रपूर शहर आहे ना, या शहराला एक साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय असा चेहरा आहे. अतिशय संपन्न असा हा चेहरा आहे आणि तोच वारसा आम्हाला लाभलेला आहे. हा जो वारसा आहे, हा वारसा कसा आहे तर अगदी साहित्यभूषण तु. ना. काटकरांपासून जर आपण लक्षात घेतलं, आदरणीय सप्रे काका, माझे बाबा मदन धनकर, सुरेश काका द्वादशीवार, एकनाथ साळवे, असे कितीतरी दिग्गजांचे नाव आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, ज्यांनी या साहित्यामध्ये अतिशय मोलाची अशी भर घातलेली आहे, संपन्नता आणलेली आहे. तो वारसा आम्हाला मिळालेला आहे, चंद्रपूरकरांना मिळालेला आहे. इथे अनेक साहित्य संस्था आहेत, अनेक साहित्य संमेलन झालेले आहेत, अनेक व्याख्यानमाला इथे होत असतात, आधीही झालेले आहे आणि होत असतात. नाट्यसेवा या ठिकाणी चंद्रपूरमध्ये होत असते. अनेक संस्था साहित्यासाठी धडपडत असतात. आपल्याला माहिती आहे विदर्भ साहित्य संघाची गोंडवण शाखा आहे, सूर्यवंश साहित्य संस्कृती मंच आहे, फिनिक्स साहित्य संस्कृती मंच आहे. असे अनेक आपण जर विचार केला, सृजनत कायमच साहित्यावर आपले कार्यक्रम आहे. आज तर हा 268वा मला वाटतं कार्यक्रम आहे. हे सातत्य आपण बघत आलेलो. म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर हा जो वारसा आहे, हा जो वारसा आमच्याकडे आलेला आहे, हा वारसा आम्ही जोपासतो आहे का? आणि हा वारसा जसा आहे ना, तसा आरसा पण आहे. आरसा यासाठी की साहित्यामध्ये समाजाचंच प्रतिबिंब पडत असतं आणि कवितेमध्येही तेच प्रतिबिंब पडत असतं. कविवार आम्हाला अशा आरशासारखा झालेला आहे की तुम्ही तो वारसा जपताय का? आरशात पहा. तो वारसा, ते मोठेपण, ती परंपरा तुम्ही कुठे घेऊन चालले आहे, नेत आहेत का ते बघा. असा आरसा असावा, तसा आम्हाला कविवार झालेला आहे. म्हणून कविवारचं महत्व या सगळ्या पार्श्वभूमीवर मला अतिशय मोलाचं आणि महत्वाचं वाटतं. खरं तर मी सांगितलंच की ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना श्रीपाद जोशींच्या मनामध्ये पहिल्यांदा आली. आशिष दादा 20 मिनिटं झाले की काही बेल आम्हाला बेलची तर ही संकल्पना श्रीपाद जोशींच्या सर्वात पहिल्यांदा मनामध्ये आली. खरंच पहा की त्याला पण काय कारणीभूत झालं असेल, ते एक छोटंसं राज्यस्तरीय संमेलन आणि त्या संमेलनामध्ये सगळ्यात शेवटी कवी संमेलन होतं. ते संमेलन इतकं लांबत गेलं आधीचे सत्र की शेवटचं जे कवी संमेलन होतं ते शेवटी स्थगित करावं लागलं आणि समारोप करावा लागला. त्याच्यामुळे जे उपस्थित कवी होते प्रचंड निराश झाले. ही निराशा त्यांनी बघितली. म्हणजे एकदा त्यांनीच हे मला सांगितलं होतं. हे बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण कुठेतरी कवीला असं व्यासपीठ, असा मंच द्यायला पाहिजे की त्याला मोकळं होता आला पाहिजे. आणि मग त्यांनी आम्हाला 4-5 जणांना बोलवून पहिल्यांदा एक मीटिंग घेतली. केसरी विद्यालयातच ती झाली. अर्थातच श्रीपाद जोशी होते, जामदार लोक पण होते, मी होते, इरफान होता, असे 4-5 जणांची आमची त्यांनी मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यावर चर्चा केली. त्या चर्चेमध्ये पहा, लक्षात घ्या की कोणताही उपक्रम असेल ना, तर संकल्पना ही त्याची अतिशय महत्त्वाची असते. पण संकल्पनेच्या जोडीला जोपर्यंत कल्पकता येत नाही, तोपर्यंत एखादा उपक्रम तुम्ही चांगला करू शकत नाही. म्हणजे संकल्पना, कल्पकता, ती अंमलात कशी आणायची ते ठरवणं आणि त्याच्यापासून साध्य काही होत आहे का ते बघणं. हे कोणताही जर तुम्ही उपक्रम करत असाल तर या 4 पायऱ्यांमध्ये तो बघायला पाहिजे. कारण उपक्रम हा एक साधन असतं. ते साधन काही तुम्हाला साध्य देत आहे का, ते जर साध्य देत असेल तर मग तो उपक्रम यशस्वी झाला असता. आणि मग असं ठरवलं आम्ही की त्यावेळेस जे कवी निराश झाले तर कवीला असा एक मंच आपण द्यायचा की त्याला भरभरून व्यक्त होता आलं. आणि म्हणून मग कविवारची जी आम्ही आखणी केली ना, ती आखणीच अशी होती की त्या
कवीला भरभरून आपल्या कविता सादर करता येते. आणि त्याच्यामध्ये त्याचं स्वरूपच आम्ही असं ठेवलं की आम्ही त्या कवीला प्रत्येक आठवड्यात एका कवीला अर्धा तास दिलेला. अर्धा तास पर्यंत त्याने त्याच्या कविता सादर करायच्या. मग त्या 4 हो 10 हो भरभरून त्याने सादर करायच्या. खरंच तुम्ही जर कवीला विचारलं ना तर ही जी कवी संमेलन होतात त्याच्यामध्ये तो एक कविता आपली सादर करतो, पण खरंच त्याचं समाधान होतं का तर तो नाहीच म्हणतो. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा एखाद्या सुट्या कविता ऐकतो वेगवेगळ्या कवींच्या, त्याच्यामध्ये त्या सुट्या कवितांमधून तो कवी तुम्हाला समजू शकत नाही. जसं जंगल समजून घ्यायचं असेल तर एकच फक्त वृक्ष तुम्ही पाहिला तर त्या जंगलाचं सौंदर्य, त्या जंगलाचं वैशिष्ट्य तुम्हाला कळू शकणार नाही. त्याचा आनंद आस्वाद तुम्हाला घेता येणार नाही जेव्हा समग्रपणे तुम्ही त्या जंगलाकडे बघाल, सगळ्या वृक्षांकडे बघाल ना, तेव्हा ते कळेल. म्हणून एक कविता ऐकून तुम्हाला तो कवी काय आहे, तो कसा लिहितो आहे, त्या कवीचं आकलन होत नाही. आणि लक्षात घ्या की कवितेचं आकलन हे कवीचं आकलन जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत पूर्णत्वास येऊ शकत नाही. आणि म्हणून त्या कवीला अर्धा तास आम्ही दिला.